लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। देवणी जिल्हास्तरीय शेतकरी मेळावा संपन्न। शालूकाई प्रतिष्ठानच्या वतीनं सेंद्रिय शेतीसाठी स्तुत्य उपक्रम। नॅशनल प्रोग्राम फॉर ऑर्गॅनिक प्रोडक्शनच्या अंतर्गत विषमुक्त शेती, विषमुक्त अन्न अभियानाच्या माध्यमातून काळी आई वाचवा उपक्रमाचा एक भाग म्हणून येथील धनुरे मंगल कार्यालयात आज रविवार दिनांक 2 जून रोजी सकाळी 11:30 वाजता दीप प्रज्वलन करून महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजनाने शालूकाई प्रतिष्ठानच्या वतीनं जिल्हास्तरीय शेतकरी मेळाव्याचं उद्घाटन करण्यात आलं। सदर शेतकरी मेळाव्यात सेंद्रिय शेती काळाची गरज या विषयावर संगोपंग चर्चा करण्यात आली। या शेतकरी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पुणे येथील तात्यासाहेब इंगळे हे उपस्थित होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून तालुका कृषी अधिकारी SR पाटील, निजाम शेख, आत्माचे तालुका व्यवस्थापक राहुल जाधव यांनी मार्गदर्शन केलं। प्रमुख उपस्थित उद्घाटक म्हणून देवणी मार्केट कमिटीचे माजी सभापती गोविंदराव भोपणीकर, शेतकरी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ खंकरे, माजी महिला बालकल्याण सभापती कुशावर्ताताई बेळे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे, देवर्जनचे सरपंच अभिजित साकोळकर, ज्येष्ठ पत्रकार मनोज पाटील, श्याम जाधव, इर्षा शेख, नागनाथ गडिमे, बालाजी तोंडारे, शासकीय पुरस्कार प्राप्त शेतकरी ओंकार मसले, प्रयोगशील शेतकरी कल्याण धनुरे, आत्माचे श्रीनामे मॅडम, सुभाष बिरादार, उमाकांत शेट्टे, शेतकरी नेते आनंद जीवने आदींची उपस्थिती होती। यावेळी नैसर्गिक व सेंद्रिय करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार सन्मान करण्यात आला। सदर शेतकऱ्यांनी आपले मनोगतही व्यक्त केलं। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शालूकाई प्रतिष्ठानचे पदाधिकारी बालाजी टाळीकोटे, जाकीर बागवान, सचिन मंगनाळे, ज्ञानेश्वर भाऊ सूर्यवंशी, ईश्वर सूर्यवंशी, शार्दुल बौडीवाले, शिवशंकर जीवने, सय्यद अली शेख, अमजद शेख, कमलाकर मेहत्रे, वनमाला भंडे, संध्या पाटील, रणदिवे लक्ष्मण, रणदिवे सरोजा, लता गायकवाड, नागमा पटवारी, भाग्यश्री कावर, गंगाधर कावर, जनाबाई भुगे, छाया दगडे, गरिबे विश्वनाथ, शंकर गरिबे, ज्ञानोबा सूर्यवंशी, सुनीता हैबतपुरे, दशरथ कांबळे आदींनी परिश्रम घेतलं। रिपब्लिकन वार्तासाठी लातूर देवणी प्रतिनिधी सगीर मोमीन।